नमस्कार. नवीन सत्रात आपले स्वागत आहे. आशा आहे तुम्ही चांगले आहात. आपल्या ग्रह पृथ्वीबद्दलच्या शोधाच्या प्रवासात आपले स्वागत आहे. चला इयत्ता 6वीच्या सामाजिक शास्त्रातील पृथ्वीचा गोल, पृथ्वीचे एक मॉडेल, प्रतिकृती हा विषय जाणून घेऊया आणि शिकूया. शैक्षणिक उद्दिष्टे. तुम्ही हे करू शकाल. पृथ्वीचा गोलाकार आकार समजून घ्या. खंड आणि महासागरासह पृथ्वीच्या पृष्ठभागाची मुख्य वैशिष्ट्ये ओळखा. अक्षांश आणि रेखांश, ध्रुव आणि विषुववृत्त समजून घ्या. अतिमहत्त्वाचे शब्द. अक्षांश, विषुववृत्ताला समांतर चालणाऱ्या काल्पनिक रेषा. रेखांश, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये चालणाऱ्या काल्पनिक रेषा. आंतरराष्ट्रीय तारीख रेषा, 180 अंश पूर्व आणि पश्चिम. अक्ष, एक काल्पनिक रेषा ज्या भोवती वस्तू फिरते. संकल्पना नकाशात पृथ्वीचा आकार समजून घेऊया. पृथ्वीची गोलाकार प्रतिकृती हा पृथ्वीचा एक नमुना आहे. तो पृथ्वीचा आकार दाखवतो. तो स्थिर नाही. तो वरच्या बाजूनी बद्ध अशा खेळण्यासारख्या किंवा कुंभाराच्या चाकासारखा फिरतो. गोलाकारवर खंड, महासागर आणि जगातील देश प्रमाणबद्ध आकारात दाखवले आहेत. आपला पृथ्वी ग्रह हा पूर्ण गोल नाही. तो उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर थोडासा सपाट आहे आणि मध्यभागी फुगलेला आहे. हा आकार विचित्र वाटू शकतो, परंतु तोच आपल्याला जमिनीवर ठेवतो. तुम्ही पहा, पृथ्वी चुंबकासारखी वागते. सर्व काही तिच्याकडे केंद्राकडे खेचते. म्हणूनच आपण कुठेही उभे असलो तरी आपण कधीही पडत नाही. महासागर आणि खंड. एका पृथ्वी गोलाकडे पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर महासागरांच्या स्वरूपात पाणी आहे. समुद्र आणि महासागर शेकडो आणि हजारो किलोमीटर पर्यंत पसरलेले आहेत. अंतहीन पाण्यासारखे. प्राचीन काळी पृथ्वीवरील नवीन ठिकाणे शोधून काढण्यासाठी अनेक संशोधक समुद्री मार्गाचा वापर करत असत. उदाहरणार्थ वास्को द गामाने समुद्री मार्गाच्या मदतीने भारताचा शोध घेतला. साहजिकच आपण या महासागरामध्ये राहू शकत नाही. आपण जमिनीवर राहतो. पृथ्वीवर तुम्हाला जमिनीचे मोठे पट्टे, पृष्ठभाग दिसतात, ज्यांना खंड म्हणतात. सात खंड आहेत. हे असे मोठे भूभाग आहेत जिथे तुम्हाला गावांपासून शहरांपर्यंत, टेकड्यांपासून ते दऱ्यांपर्यंत आणि मानवी जीवनाला आधार देणाऱ्या सर्व क्रिया घडत असताना आढळतील.
एक मनोरंजक तथ्य म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव बर्फाने व्यापलेले आहेत. उत्तर ध्रुवावर एक गोठलेला महासागर आर्क्टिक महासागर आहे आणि दक्षिण ध्रुवावर बर्फाचा प्रचंड साठा आहे. याला अंटार्क्टिक बर्फाची ढाल आवरण म्हणतात. पृथ्वीचा अक्ष. तुम्हाला लक्षात येईल की एक सुई पृथ्वी गोलाभोवती झुकलेल्या पद्धतीने स्थिर केलेली आहे, ज्याला अक्ष म्हणतात. सुई उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन ध्रुवांमध्ये जाते. परंतु लक्षात ठेवा की खऱ्या पृथ्वीला अशी कोणतीही सुई नाही. अक्ष ही एक काल्पनिक सरळ रेषा आहे जी उत्तरेकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जाते. पृथ्वीवरील दिशा. कल्पना करा की तुम्ही उत्तर ध्रुवावर उभे आहात, उत्तरेकडे तोंड करून. जर तुम्ही उजवीकडे वळलात तर तुमचे तोंड पूर्वेकडे असेल आणि तुमच्या डावीकडे पश्चिम असेल. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरते, एक पूर्ण प्रदक्षिणा करते. उत्तर आणि दक्षिण गोलार्ध. पृथ्वीच्या मध्यभागी आडवी जाणारी काल्पनिक रेषा त्याला दोन समान भागांमध्ये विभागते. या रेषेला विषुववृत्त म्हणतात. या रेषांपैकी सर्वात लांब रेषेला विषुववृत्त 0° म्हणतात. ती पृथ्वीला गोलार्धात नावाच्या दोन समान भागांमध्ये विभागते. विषुववृत्ताच्या उत्तरेला असलेला अर्धा भाग उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला असलेला अर्धा भाग दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो. पृथ्वीवरील रेषा. आता पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आणि आपल्याला मार्ग शोधण्यास मदत करणाऱ्या काल्पनिक रेषांबद्दल बोलूया. अक्षांश आणि रेखांश नावाच्या या रेषा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापेल अशी एक ग्रीड जाळे तयार करतात. अक्षांश. जर तुम्ही पृथ्वीच्या ग्रहाचे बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हाला विषुववृत्ताला समांतर काढलेल्या काही रेषा दिसतील. या रेषा अक्षांश आहेत. त्या एकमेकांना समांतर असतात आणि कधीही भेटत नाहीत. अक्षांश विषुववृत्ताच्या उत्तरेला 0° ते 90° आणि दक्षिणेला 0° ते 90° पर्यंत असतात. उत्तर गोलार्धात आर्क्टिक वर्तुळ आणि कर्कवृत्त हे महत्त्वाच्या अक्षांशामध्ये आहेत. दुसरीकडे अंटार्क्टिक वर्तुळ आणि मकर वृत्त हे दक्षिण गोलार्धातील महत्त्वाचे अक्षांश आहेत. हे अक्षांश पृथ्वीच्या हवामानानुसार विभागणीचा अभ्यास करण्यास मदत करतात. रेखांश. या काल्पनिक रेषा एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत जातात. या रेषा उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडतात. रेखांशांना रेखावृत्त मेरिडियन म्हणतात. दोन मुख्य रेखांश आहेत. शून्य रेखांशाला मूळ रेखावृत्त, प्राइम मेरिडियन किंवा रेखांश किंवा ग्रीनविच म्हणतात.
मूळ रेखावृत्ताच्या विरुद्ध दिसणाऱ्या रेषेला आंतरराष्ट्रीय तारीख रेषा म्हणतात आणि ती 180 अंश रेखांशावर आढळते. पूर्वेकडील ग्रीनविच पासून आंतरराष्ट्रीय तारीख रेषेपर्यंतच्या रेखांशाला पूर्व रेखांश म्हणतात आणि पश्चिमेकडील ग्रीनविच पासून आंतरराष्ट्रीय तारीख रेषेपर्यंतच्या रेखांशाला पश्चिम रेखांश म्हणतात. पूर्वेला 180 रेखांश आणि पश्चिमेला 180 रेखांश आहेत आणि ग्रीनविच सह एकूण 360 रेखांश आहेत. अक्षांश आणि रेखांश हे नकाशा व्यापून टाकणारे ग्रीड नावाचे जाळे तयार करतात आणि आपल्याला ठिकाणे शोधण्यास मदत करतात. अक्षांश आणि रेखांशाच्या मदतीने त्या ठिकाणचे अचूक स्थान, वेळ आणि हवामान मोजता येते. तुम्हाला माहिती आहे का, ग्लोब हा शब्द लॅटिन शब्द ग्लोबस पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ गोलाकार आहे. अक्षांश हा लॅटिन शब्द लॅटिट्युडो शी संबंधित आहे, ज्याचा अर्थ रुंदी, विस्तार, आकार असा होतो. या प्रवासाचा शेवट करताना आपण हे लक्षात ठेवूया की पृथ्वी केवळ एक ग्रह नाही, ती आपले घर आहे. तिचा आकार, महासागर, खंड आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे मार्ग आपण जगत असलेले सुंदर जग निर्माण करतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.